ओम सिद्धनाथाय नमः. गुरु महाराज का आदेश. मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आजचा विषय कर्जमुक्तीसाठी. भरपूर लोकांचं कर्ज वाढलेलं आहे. कर्जा व्यवसायाच्या माध्यमातून म्हणा, अनेक गोष्टीतून म्हणा कर्ज वाढलेलं आहे. मला भरपूर लोकांचे फोन आले, SMS आले की गुरुजी आमचं कर्ज वाढलेलं आहे, आम्हाला कर्जासाठी काही उपाय सांगा. आज खास त्याच लोकांसाठी उपाय मी घेऊन आलेलो आहे. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया कर्ज कुठल्या ग्रहामुळे तयार होतं व त्याला निवारण कसं करायचं. आपल्या जन्मकुंडलीमध्ये सगळ्यात प्रामुख्याचा, महत्वाचा आणि धाडसी ग्रह म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ ग्रह जर आपल्या पत्रिकेमध्ये अनिष्ट असेल किंवा अशुभ ग्रहांसोबत अडकलेला असेल, केतू ग्रहासोबत म्हणा, राहू ग्रहासोबत म्हणा, अन्यथा शनी ग्रहासोबत म्हणा किंवा गुरु ग्रहासोबत म्हणा, तर आपल्या पत्रिकेमध्ये योग अनिष्ट निर्माण होतात आणि त्या व्यक्तीला सतत कर्जामध्ये राहावं लागतं. बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की मंगळ ग्रह दशम स्थानात मकर राशीचा असतो, शनीची दृष्टी त्या मंगळावर असते. तो व्यक्ती कर्जात असतो, पण त्या व्यक्तीचं कर्ज वेळेने वेळ फिटत राहतं आणि त्या व्यक्तीचा भाग्याचा उदय होतो. असं कर्ज झालेलं चालतं. कर्ज कितीही होऊ द्या, पण ते कर्ज न टेन्शन घेता फिटलं पाहिजे, तरच ते कर्जाचा आनंद मिळतो. किंवा अन्यथा असं होतं, अनिष्ट मंगळ असल्याच्या नंतर आपण कर्ज घेतच राहतो, पण ते कर्ज काही फिटतच नाही. एक कर्ज फिटण्यासाठी आपण दुसरं कर्ज करतो, दुसरं कर्ज फिटण्यासाठी आपण प्रॉपर्टी विकतो, प्रॉपर्टी विकली तरीही आपलं कर्ज फिटत नाही. सतत आपण कर्जामध्ये अडकत जातो. नंतर अशी वेळ येते, सतत व्यक्ती निगेटिव्ह एनर्जीत राहतो. एक तर त्याला अत्यंत दुर्बल अवस्था त्याच्यावर वेळ येते, निर्माण होते आणि त्याचे भाग्याची सतत सतत हानी होत राहते. मग आज त्याच लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी मी उपाय आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे. सगळ्यात महत्वाचा आजचा विषय हा, दोन विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत. दुसरा विषय असा आहे की आपल्याला कर्ज नाहीये आणि आपण एखाद्याला मदत म्हणून पैसे दिलेले आहेत. आपल्याला आपल्या जवळचा व्यक्ती म्हणा, भाऊ म्हणा, बहीण म्हणा, अन्यथा अजून कोणीही असो, नातेवाईक आहेत किंवा नातेवाईक सोडून मित्रपरिवार म्हणा, आपण सहज त्याच्या कामासाठी तो अडकलेला आहे म्हणून आपण पैसे दिलेले असतात. त्याचं काम झालं, त्याच्याकडे पैसे पण येतात, पण ते पैसे काय आपल्याला वापस देण्याची त्याची इच्छा होत नाही. मग आपल्याला त्याचे पैसे वापस घेण्यासाठी मग आपल्याला एकतर भांडण करावं लागतं. भांडण करूनही पैसे मिळत नाहीत. मग पोलीस केस होणं, कोर्ट कचऱ्या होणं, त्याच्यातूनही पैसा मिळत नाही. मग त्या लोकांनी सहजासहजी आपल्याला पैसे कसे आणून द्यावेत, त्याच्यात मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं की कर्ज आणि दिलेले पैसे हे दोन्ही सुद्धा विषय एकाच अनुष्ठानाने भागणार आहेत. त्याला नवीन दुसरं काही उपाय करायची गरज नाही. ज्यांना पैसा दिलेला आहे त्यांनी सुद्धा हाच उपाय करावा, ज्यांना कर्ज झालेलं आहे त्यांनी सुद्धा हा आज उपाय करावा. चला तर मग उपाय आज आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचा विषय आहे की हा उपाय आपल्याला मंगळवारी चालू करायचा आहे. मंगळ हा ऋणहर्ता धनप्रधा हा मंगळाचं तत्व आहे. मग हा मंगळ ग्रह जो आहे, तर कुठलीही गोष्ट मंगळवारी जर आपण उपाय केला किंवा आपण एखादं मंगळवारी कुणाचे पैसे दिले तर आपलं कर्ज लवकर फेडतं, हे शास्त्र आहे. भरपूर लोक आम्हाला सांगतात, गुरुजी आम्ही कर्ज घेतलंय, मग आम्ही परतफेड कुठल्या वारी करावी, असे सुद्धा आम्हाला फोन येतात. त्या लोकांनी परतफेड मंगळवारी करावी. शुक्रवारी अजिबात पैसे कुणाचे उसने घेतले असतील, कोणाला द्यायचे असतील तर अजिबात शुक्रवारी द्यायचे नाहीत. मंगळवारी पैसे नेऊन द्यायचे, कर्ज लवकर फिटतं. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण पैसा उसना घेतलेला असतो, बँकेचं लोन असू द्या, बँकेचा हप्ता सुद्धा तुम्ही मंगळवारी लावून घ्या, व्यवस्थित तुमचं कर्ज फिटून जाईल आणि तुम्हाला उत्तर तुमची प्रगती होईल. मंगळ इतका पॉवरफुल ग्रह आहे आणि मंगळ आपल्याला ऊर्जावान सतत बनवतो.
चला तर मग जाणून घेऊ आजचा उपाय. सगळ्यात महत्वाचा हा उपाय मंगळवारी करायचा आहे. एक तर सकाळी करायचा आहे, नाही तर संध्याकाळी तिन्ही सांजेला हा उपाय आपल्याला करायचा आहे. घरातल्या कुठल्याही पुरुषांनी किंवा कुठल्याही स्त्रियांनी, मुलींनी, लेकरांनी कोणीही उपाय हा केला तरी चालतो. सगळ्यात महत्वाचं आहे, हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे. एक आपल्याला पाट घ्यायचा आहे. पाटावर लाल रंगाचंच ब्लाऊज पीस घ्यायचं आहे. त्याच्यावर पळसाचं पान आपल्याला ठेवायचं आहे. पळसाचं पान, पळसाच्या पानावर अष्टगंध गुलाबजलाने कालवून त्याच्यात थोडं अत्तर घालावं. ते गंध कालवून त्याच्यावर स्वस्तिक छान आपलं काढून घ्यायचं आहे. पळसाच्या पानावर स्वस्तिक काढल्याच्या नंतर ते पान आपल्याला त्या ब्लाऊज पीसवर ठेवल्याच्या नंतर आपल्याला मी काही वस्तू सांगणार आहेत, त्या वस्तू आपल्याला आधी गोळा करून घ्यायच्यात आणि त्या त्याच्यावर ठेवायच्यात. सगळ्यात महत्वाची लाल गुंज मिळते, तर लाल गुंज ही 16 बी घ्यायची आहे. त्याच्यानंतर पांढरी गुंज मिळते, ती 16 बी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कवड्या घ्यायच्या आहेत, त्या पण 16च घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला कमलबीज घ्यायचे आहेत, ते पण 16च घ्यायचे आहेत. मुठभर आपल्याला धने घ्यायचे आहेत, मुठभर आपल्याला मूग घ्यायचे आहेत आणि 3 मुरुड शेंग घ्यायचे आहेत. हे सगळं एका वाटीमध्ये घ्या. ते त्या स्वस्तिकावर सगळं टाकून द्या. त्याच्यानंतर स्वस्तिकात टाकल्याच्या नंतर त्याला आपल्या एखाद्या फुलाने गुलाबजलच्या पाण्याने अभिमंत्रित करून घ्या. अभिमंत्रित केल्याच्या नंतर त्याला हळद कुंकू वाहा, वस्त्रमाळ घाला आणि एक लाल फूल व्हा. लाल फूल वाहिल्याच्या नंतर तुपाचा दिवा मात्र आपल्याला समोर त्या पूजेच्या समोर लावून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे सगळं आपल्याला 16 दिवस ही पूजा आपल्याला करायची आहे. पण एकदा पूजा मांडली की ती 16 दिवस पूजा उचलायची नाहीये. दुसऱ्या दिवशीपासून मात्र आपल्याला फक्त हळदी कुंकू व्हायचंय, लाल फूल व्हायचे, गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, कापूर आरती करायची आणि जप चालू करायचा आहे. स्क्रीनवर येत आहे तो मंत्र बघा, व्यवस्थित त्याचं पठण करा. एक माळ आधी त्याची शुद्ध करून घ्या. नंतर आपल्याला दररोज मंगळवारपासून त्याच्या 16 माळी आपल्याला जप करायचा आहे. 16 माळी म्हणजे 1600 वेळेस आपल्याला तो जप करायचा आहे. जपाचे नियम एकच ठेवा. सकाळी केला तर सकाळीच करा, संध्याकाळी चालू केलं तर संध्याकाळीच करायचं आहे. किंवा आज आपण सकाळी उपासना चालू केली मी उद्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करते, जमणार नाही. तुम्हाला सकाळी चालू केले तर तुम्ही सकाळीच करा, संध्याकाळी चालू केले तर संध्याकाळीच कंटिन्यू चालू करा. त्यानंतर त्याचे नियम: अभक्ष्य-भक्षण करायचं नाही, ब्रह्मचार्याचं पालन पाळायचे, कुणाच्या घरी अन्न खायचं नाही, कुणाला हा उपाय सांगायचा नाही आणि हा उपाय करत असताना अंगावर लाल कपडे किंवा पिवळे कपडे, ह्या 2च रंगाचे कपडे आपल्याला घालून बसायचं आहे. त्यानंतर ही 16 दिवस उपासना झाली. 17व्या दिवशी आपल्याला ही सगळी पूजा त्या लाल ब्लाऊज पीस मध्ये बांधायची आहे व्यवस्थित आणि बांधल्याच्या नंतर देवघराच्या तिथंच ती पूजा ठेवून द्यायची आहे. एक नारळ घ्यायचे, नारळाला लाल रंगाच्या लोकरनं 7 वेळेस गुंडाळून घ्यायचंय आणि ते नारळ त्या गठुड्यावर ठेवून द्यायचंय. ही पूजा किती दिवस तशीच ठेवायची? आपलं कर्ज जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत ही पूजा तशीच बाजूला ठेवून द्यायची आहे. त्याचं विटाळ होऊ नये, कुठं लागालाग होऊ नये अशी त्याची काळजी घ्या. देवघरापाशीच ठेवा. ही पूजा ज्या दिवशी आपलं कर्ज कमी होईल आणि आपल्याला आता वाटायला आपलं कर्ज फिटलंय आणि आता आपल्याला कोणाचं देणं नाही, कोणाचं आपल्याला घेणं नाही आणि आपल्याला काही त्रास नाही किंवा कोणाचे पैसे येणं नाही, त्या दिवशी मात्र ही पूजा आपल्याला वाहत्या पाण्यात, शुद्ध वाहत्या पाण्यामध्ये किंवा विहिरीमध्ये ही पूजा विसर्जन करून द्यायची आहे. हा जप आपल्याला करत असताना एक नियम पाळा की जप मोठ्याने म्हणायचा नाही, हा जप मनातल्या मनात म्हणायचा आहे, ही काळजी घ्या. आणि जप करत असताना आपल्या डाव्या हातावर अंगठ्याच्या बाजूला आपल्याला थोडं अत्तर लावायचं आहे आणि त्या अत्तरानं श्री काढायचं आहे आपल्या हातावर जपाला बसायच्या आधी. ही मात्र काळजी घ्या. आपल्याला मंगळ ग्रह कृपा करेलच करेल, पण नवनाथांची कृपा सुद्धा आपल्या कुटुंबावर होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.